नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता LS मराठी. पाहूयात काही विशेष घडामोडी. पार्थ पवारांना केंद्रात मंत्रिपद द्यावं, राष्ट्रवादीची वाढ व्हावी यासाठी मागणी. युवा चेहरा म्हणून पार्थ पवारांना संधी द्या, उदयकुमार आहेरांचं वक्तव्य. अधिवेशनात डिलिमिटेशनला अनेक पक्षांचा पाठिंबा, राष्ट्रवादी काही अटींवर पाठिंबा देऊ शकतं, त्यामुळे जयंत पाटलांनी फडणवीस आणि शिंदेंची भेट घेतली असावी असं वक्तव्य प्रताप जाधवांनी केलंय. प्रभू श्रीरामाच्या नावावर रामरक्षा आंदोलन, शिवसेनेचं फक्त राजकारणापुरतं आंदोलन, वांगचूक यांचंही केवळ राजकीय आंदोलन, बावनकुळेंचं वक्तव्य. कोल्हापूरच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या आणि स्वीय सहायकाचा कला केंद्रावरचा व्हिडिओ व्हायरल. व्हिडिओ जुना असल्याची चर्चा, मात्र व्हिडिओनं उडाली खळबळ. शरद पवारांची सुपे येथील विद्या प्रतिष्ठानच्या शाळेला भेट. विद्यार्थ्यांनी 3D प्रिंटिंग मधून तयार केलेला बुद्धिबळ दाखवला. शरद पवारांनी विद्यार्थ्यांसोबत डाव मांडला. जळगावच्या आकाशवाणी चौकात रणगाडा उभारण्याची मनसेची मागणी. रणगाडा उभारा, शौर्य जपा, मनसेचं मनपा प्रशासनाला निवेदन. मुंबईतील कुरार पोलिसांची मोठी कारवाई, धारदार शस्त्रासह तरुणाला अटक. पुण्यातील मुंडवा केशवनगर भागात राडा, हातात कोयता आणि आरडाओरडा करत तरुणांनी केली गाड्यांची तोडफोड. सगळा प्रकार CCTVत कैद. पेट्रोलमध्ये इथेनॉलच्या वाढत्या प्रमाणामुळे वाहन चालकांची डोकेदुखी वाढली. अनेक गाड्या बंद तर काही ठिकाणी सुरूच. नवी मुंबईत शिक्षणाचा उडाला बोजवारा. मनसेनं पत्रकार परिषद घेत मनपा प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांची केली पोलखोल. आणखी काही विशेष घडामोडींसाठी पाहत रहा LS मराठी.